भारतामध्ये दरवर्षी साधारण 50-60 हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो। यातील बहुतांश मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या सॉस्केल्ड वायपरच्या विषावरती आता औषध शोधण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी वापर केला जाणार आहे तो उंटाच्या रक्ताचा। या नव्या औषधोपचाराच्या मुळे कसा मृत्यूला आळा बसणार आहे आपण बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। भारतातील नागरिकांच्या मृत्यूमागच्या कारणांपैकी एक मोठं कारण म्हणजे सर्पदंश। सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठी आहे। यातही 4 असे साप आहेत ज्यांच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे। भारतात दरवर्षी सुमारे 50 ते 60 हजार मृत्यू होतात। यातील बहुतांश मृत्यू ग्रामीण भागात। सर्वाधिक मृत्यू कोब्रा, क्रेट, रसेलचा वायपर आणि सॉस्केल्ड वायपर या सापांमुळे होतात। यांना बिग 4 म्हणून ओळखलं जातं। याच बिग 4 पैकी एक असलेल्या सॉस्केल्ड वायपर या सापाच्या दंशामुळे शरीरात पसरणाऱ्या विषावर मात करणारी अँटी स्नेक वेनम तयार करण्यात आली आहे। हा साप भारतात, गुजरात, राजस्थान आणि हरियाणामध्ये आढळतो। याशिवाय पाकिस्तानातही हे साप आढळतात। त्यामुळे राजस्थान आणि हरियाणा या भागात राहणाऱ्या लोकांसाठी जीवनदान देणारं असं हे संशोधन ठरू शकतं। सरदार पटेल मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागानुसार तज्ञ डॉक्टर PD तन्वर हे सापाच्या विषाचा प्रभाव कमी करणाऱ्या औषधावर बराच काळ संशोधन करत होते। हे अँटी स्नेक वेनम किती प्रभावी आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम उंदरांवर त्याची चाचणी घेण्यात आली। इनिशियली हम लोग डॉक्टर साहब ने जैसे हम लोगों के पास आया, हम लोग प्रोजेक्ट किया, वेनम कलेक्शन हुआ, वेनम को फिर हम लोग ड्राई किया, फिर हम लोग माउस एक्सपेरिमेंटल एनिमल सफेद चूहा में उसको जहर का इफेक्ट देखा। फिर हम लोग कैमल में उसको इम्यूनाइज किया। इसको इम्यूनाइज करने का कितनी मात्रा में इम्यूनाइज करना है एक प्रोटोकॉल एस्टेब्लिश करना पड़ा। ये जो प्रोटोकॉल है ये सारे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के मुताबिक ही हम लोग टोटली फॉलो करके उसको बनाया। लॅबमध्ये या औषधाची चाचणी होऊन या औषधाने चांगले निकाल दिल्यानंतर वैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अपन उसको रिहर्स करके लेबोरेटरी में रिगोरसली उसको एक किया। मतलब चूहा में काम करने के बाद जब इनिशियल स्टेज में सफलता मिला है तब जाके हम लोग लार्जर स्केल में मतलब और कुछ आगे करने के लिए हम लोग सोचा इसको प्रोडक्शन मोड में लेके आया। आताही या सर्पाच्या दंशावर औषध आणि अँटी स्नेक वेनम उपलब्ध आहे। आता उपलब्ध असलेलं अँटी स्नेक वेनम हे घोड्यांच्या रक्तातून तयार केलेलं असतं, पण ते या सॉस्केल्ड वायपरच्या चाव्यावर कमी प्रभावी ठरतात। शिवाय या वेनममुळे मानवांना ॲलर्जी किंवा इतर गंभीर समस्या होतात असाही दावा केला जातो। त्यामुळे ही नवी अँटी वेनम घोड्याच्या तुलनेत कमी साइड इफेक्ट्स असलेली स्वस्त आणि अधिक प्रभावी ठरू शकते असं वैज्ञानिकांचं मत आहे। त्यामुळे या संशोधनानं सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी घट होईल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।